मी एक काम केलंय ते म्हणजे तुम्हाला दाखवतो आता काय केलंय. आपले बारकले पिल्ले आणि मोठ्याल्या कोंबड्या एकत्र केल्यात त्यांनी. आता दोन्ही एकत्र राहतात. बघूत आता हे कसं रिस्पॉन्स करतात, हे त्यांना मारतात का नाही ते पण बघूत. आणि आता ही कोंबडी इथं बसली अंडे द्यायला. आणि ह्यामध्ये एक कोंबडी आणि पुन्हा इथं एक आहे पुन्हा ह्यामध्ये. तर इथं पण त्यांनी जे अंडे दिले असतील बघूत. तर ह्यामध्ये पण एक दिलं आहे आणि ह्यामध्ये एक दिलं आहे. तर 7 अंडे निघलेत आतापर्यंत. तर बघूत आता किती निघतील दिवसभरात. आता आणूत आपल्या शेळ्यांना खायला, कारण की सकाळपासून त्यांनी काय खाल्लं आहे का नाही काय माहीत. तर त्यांना खायला आणूत पहिल्यांदा घास काढून. हे झाड दिसायले तुम्हाला, हे शेवग्याचं झाड आहे. इथे एक पुन्हा असं 10-10 फूट अंतर सोडून इकडं लावलेत आम्ही. आणि पुन्हा तिकडल्या साईडने पण लावलेत. तर आपल्याला नंतर इकडं जर फार्म वाढवायचं म्हणलं तर कोंबड्यांना त्याची सावली पण होईन आणि आपल्या शेवग्याची झाडं पण होतील. घेतलं आता त्यांना हिरवा घास चारायला. तर हे टाकूत त्यांना घास शेळ्यांना. आणि मग त्यांना पाणी पाजू थोड्या वेळाने. तर पहिल्यांदा त्यांना खायला टाकूत. त्यांना खायला टाकलं. आता बघूत आपलं इकडं माळव्याचं कसं काय सुरू आहे. कारण की खूप दिवस झाले मी इकडं बघितलं पण नाही काय झालं आहे, काय नवीन काय ग्रोथ झाली किंवा काय खराब पण झाला असं बघूत. आता इथं आल्या तर एक घोटाळा झाला आहे. तो म्हणजे ह्या मिरचीला थोडे एक डिसीज झाला आहे. तर हे जे पानं ते खराब व्हायला लागले सगळ्या मिरच्यांना झालं आहे. असं ह्या लाईनमध्ये आहेत, त्या लाईनमध्ये आहेत सगळ्यांना. तर आपण त्यासाठी एक औषध बनवत आणि त्याच्यावर स्प्रे करूत, म्हणजे ते त्यांचं जे डिसीज आलं आहे ते जाईन. तर त्यासाठी मला बनवायला लागेल एक नॅचरल औषध. मी तुम्हाला सांगतो आज कसं औषध बनवायचं ते. तर आपल्याला त्यासाठी लागेल सगळ्यात पहिल्यांदा एक लिंबाचा पाला. आपण लिंबाच्या पाल्यापासून ते औषध बनवू. तर आता मला जायला लागेल या झाडावरती आणि घ्यायला लागेल तो पाला, कारण की हाताला तर खाली येई नाही ते. चांगले ढगळे घ्यायला लागतील लिंबाचे. तर आता घेतले हे लिंबाचा पाला आणि आता ह्याला करू उकळून घेऊ त्याला एकदा. म्हणजे त्यापासून त्याचं जे त्यामध्ये जंतू आहेत किंवा जे बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहेत ते जळून जातील पूर्ण. तर हा आणलाय मी पाला. आता ह्याला एक असं एक पान काढून घेऊत आणि ह्याला उकळून घेऊत. ह्यामध्ये मी पालायचं एक पान घेऊत आणि नंतर उकळून काढूत. तर आता आपण सगळं ते उकळून घेतलेत पानं. आणि आता हे जे पाणी निघलेलं आहे ते पाणी आपण डायरेक्ट टाकूत ह्यामध्ये. बघूत एक एक्सपेरिमेंट म्हणून मी करायला लागलो. होतं आहे का बघूत काही. मी फवारा घेतला आहे खांद्यावरती आणि आता जायचे फवारा मारायला शेतामध्ये. तर त्यासाठी हे आहे, ह्याने डायरेक्ट पंप करावं लागतं. म्हणजे शेतात डायरेक्ट आपल्या झाडावरती हे करावं लागतं आणि ह्याने आपले एअरमध्ये जाते समजा. तर ह्याने एअर गेल्यावर आउट थ्रो ह्याने पाणी बाहेर येते. तर मारुत आपल्या मिरची फवारा बघू त्यांनी काय रिझल्ट होतो 2-3 दिवसामध्ये. तर एक एक्सपेरिमेंटच आहे, कारण की मला माहिती होतं की जे आपल्या लिंबाच्या झाडाच्या खूप मेडिकल प्रॉपर्टीज असतात. तर बघू ते काय फरक पडतोय का. आता ह्याचा रिझल्ट लागेल 2-3 दिवसात. आता जाऊत आणि आपल्या शेळ्यांना पाणी पाजूत, त्यांना तहान लागली असून. हळूहळू ढाळ येणं सुरू होईल, म्हणजे हरभरा येईन. तर ह्याला फुलं तर आले तर आता काही दिवसात ढाळा येईन. तर ह्याचा सीझन सुरू झालाच आहे.
आणि आपले जे झेंडूची फुलं लावली होती ती पण त्याला पण फुलं यायला लागलीत. तर आज निघलेत कंप्लीट 13 अंडे, म्हणजे हे प्लेट भरून निघलेत. तर आज 13 अंड्यांचं कलेक्शन झालं आहे, म्हणजे चांगलं आहे. कधी कधी 14 पण होते, कधी कधी 16 होते, पण 13 होते कधी रोज सारखं 10च्या पुढंच. तर आता वाजलेत 5 आणि कोंबड्यांचं कंपाऊंड आहे तिथं, आणि कोंबड्या आल्या तिथं खायला, म्हणजे खूप लांब आलेत ते त्यांच्या ह्यापासून, लांब लांब जातात, तिथपर्यंत जातात त्या खांब्यापर्यंत.